श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत मराठी रंगभूमी दिन पुण्यात उत्साहात साजरा, खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचं आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी हे आगळं वेगळं प्रदर्शन, बोरूपासून आधुनिक पेनपर्यंतचा देखणा प्रवास उलगडणारं पेन प्रदर्शन, पुणे मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल, अक्षरधारातर्फे आयोजित 600वे ग्रंथ प्रदर्शन आणि येत्या 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळल्या जाणार फुलगावमध्ये. लागी कलेजवा कटार, परवशता पाश देवे, पतित तू पावना, हे सुरांनो चंद्र व्हा, निराकार ओंकार, ऋतुराज आज वनी आला, उगवला चंद्र पुनवेचा, अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय नाट्यगीतं संगीत नाटकांमधील अभंग रचना सादर करून संगीत रंगभूमी गाजवत असलेल्या कलाकारांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगीतांच्या रूपानं रंगदेवतेला अर्घ्य अर्पण केलं. रंगभूमी दिनानिमित्त पंचतुंड ते सर्वात्मका या नाट्य संगीताच्या कार्यक्रमाचं भरतनाट्य संशोधन मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात चारुदत्त आफळे, गौरी पाटील, संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे, ऋषिकेश बडवे, सावनी दातार, भक्ती पागे, निधी घारे, अनुष्का आपटे, राहुल गोळे, प्रसाद करंबेळकर आणि अभय जबडे यांनी संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडत नेला. सर्वात्मका सर्वेश्वरा या संगीत रंगभूमीवरील पसायदान समजल्या जाणाऱ्या भैरवीनं या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी मनमुराद दाद देत वैभवशाली परंपरा असणाऱ्या मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास पुन्हा एकदा अनुभवला. वाजत गाजत येणाऱ्या दिवाळीची चाहूल खऱ्या अर्थानं लागते ती गुलाबी थंडीमुळे आणि शहरात विविध ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांमुळे. गरजेच्या, आवडीच्या, छंदांच्या आणि चैनीच्या अशा सर्व प्रकारच्या वस्तूंची ही प्रदर्शनं म्हणजे तमाम रसिकांसाठी पर्वणी असते. असंच एक आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी हे आगळं वेगळं प्रदर्शन पुण्यात नुकतंच पार पडलं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ आणि वंचित विकास या संस्थांनी ते आयोजित केलं होतं. खादी म्हणजे केवळ वस्त्र नव्हे तर तो एक विचार आहे. हा महात्मा गांधी यांचा विचार आणि त्याला आधुनिक काळाची जोड देणारी खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा यांचा कल्पकतेनं संगम साधणाऱ्या या प्रदर्शनातील उपक्रम आणि त्याची मूळ संकल्पना याविषयी माहिती देताना महामंडळाचे सभापती रवींद्र साठे म्हणाले, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि पुण्यातील वंचित विकास संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात 1 ते 5 नोव्हेंबर असा आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी या नावाने एक उपक्रम आम्ही आयोजित केला होता. याचा मुख्य उद्देश की खादी या विषयाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही तर महिला उद्योजक आहेत किंवा छोटे छोटे उद्योजक आहेत, अशा उद्योजकांनी ज्याला कुटीरोद्योग म्हणतात, अशा कुटीरोद्योगाच्या माध्यमातून जी उत्पादनं आपण समाजात बघतो त्या उत्पादनांचा अधिकाधिक प्रचार व्हावा आणि ती आपल्या सर्व भारतीयांनी, सर्व नागरिकांनी ती विकत घ्यावी. त्याला आम्ही स्वदेशी दिवाळी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही दिवाळी स्वदेशी दिवाळी आपली दिवाळी या नावाने हा उपक्रम आम्ही हा नुकताच आयोजित केला होता आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे रोज जवळजवळ 5,000 लोक या प्रदर्शनाला भेट देत होते आणि याच्यात सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. भरड धान्य आहे, सिल्कच्या साड्या आहेत, खादीचे कपडे आहेत, सुकामेवा आहे, हातकागद आहेत, शाळेच्या मुलांनी बनवलेले हातकागदापासून ते कंदील आहेत, दिवाळीचा फराळ आहे, अशा अनेक कलाकुसरीच्या गोष्टी या सगळ्या प्रदर्शनात आहेत आणि पुणेकरांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. अशा प्रकारचं प्रदर्शनं आगामी काळात भरवावीत असा आमचा मानस आहे. आता 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून ते 30 जानेवारी गांधी पुण्यतिथी अशा कालावधीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रदर्शनं खादी संदर्भात भरवावीत असा आमचा संकल्प आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात हा एक कार्यक्रम होता आणि याला पुणेकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम इथे होते. भरड धान्याचं एक प्रदर्शन होतं, खादीचे कपडे घालून एक फॅशन शो होता. असे प्रत्येक दिवशी काही ना काही कार्यक्रमांची रेलचेल याच्यात आहे आणि खूप अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकर देत आहेत. अशाच प्रकारे खादीचं महत्व हे लोकांना पटावं आणि खादी हा एक केवळ हे वस्त्र नाही तर एक विचार आहे, तो प्रत्यक्ष व्यवहारात आणावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे.
मनातला विचार कागदावर उतरवणारं माध्यम म्हणजे लेखणी. बदलत्या काळानुसार लेखनाचं हे माध्यमही बदलत गेलं, नवनवीन रूपं आणि आकार धारण करत राहिलं. बोरूपासून बॉलपेन पर्यंतचा हा प्रवास मोठा देखणा आहे, पण आधुनिकतेचे नवनवीन साज ल्यायलेली, नव्या तंत्रांचा वापर केलेली, तांब्या पितळापासून सोन्यापर्यंतची अशी देश परदेशातील हजारो पेनं एकाच ठिकाणी पाहायला मिळाली तर हीच पर्वणी नुकतीच पुणेकर रसिकांना मिळाली पुण्यात पार पडलेल्या पेन शोमुळे. रश्मी नगरकर पिल्लई यांच्या कल्पकतेतून दरवर्षी साकारणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन दूरदर्शनचे वृत्तनिवेदक आणि आवाजाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक वेलणकर यांच्या हस्ते झालं. या अनोख्या पेन शो बद्दल अधिक माहिती ऐकूया त्यांच्याचकडून. पुण्यामध्ये द पुणे फाउंटन पेन शो हे शो किंवा प्रदर्शन हे दरवर्षी भरवण्यामध्ये येतं आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार हा जागतिक फाउंटन पेन दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की आपल्याला माहित नसतं की फाउंटन पेनामध्ये इतके वेगवेगळे प्रकार आहेत. हाताने केलेली फाउंटन पेन्स, खास करून प्रत्येक फाउंटन पेन हे स्वतंत्रपणे हाताने केलं जातं. त्याचं नीब वेगळं, त्याची आता ज्याला मराठीमध्ये आपण जीभ म्हणतो ती वेगळी, म्हणजे फीडर तो वेगळा असतो. त्यामुळे येणारं लिखाण वेगवेगळं असतं. इथे तर मी एक फाउंटन पेन असं बघितलं की जे 2.5 लाखाचं आहे. आता 2.5 लाखाचं फाउंटन पेन असतं ह्याच्यावरती मलाच विश्वास आधी बसत नव्हता. इतकी सुंदर सुंदर पेन आहेत की तुम्ही विमानामध्ये असताना फाउंटन पेनाची शाई बाहेर येण्याची शक्यता असते हवेच्या दबावामुळे, तर ती येऊ नये म्हणून मेकॅनिझम असलेली पेन्स आहेत. काही आहेत ती अक्षरशः पेन्सिलीसारखी वापरता येणारी पण फाउंटन पेन्स आहेत. शाईचे एवढे प्रकार आहेत की मला तर असं वाटलं की हे होळीचे रंग असावेत. इतके वेगवेगळे प्रकार शाईचे आहेत आणि परदेशी शाई किंवा भारतीय उत्पादकांनी केलेली शाई ती आहे. त्याचप्रमाणे कागदाचे प्रकार, सर्वसाधारण कागदावरती फाउंटन पेननी लिहिलं तर बऱ्याच वेळेला अक्षर फुटण्याची शक्यता असते, पण इथे त्यासाठी फाउंटन पेन फ्रेंडली पेपर्स असे पेपर आहेत. आणि नुसतंच मुंबई किंवा पुण्यातले लोक ह्यामध्ये आहेत असं नव्हे, तर अगदी गुजरातपासून ते चेन्नईपर्यंत ते कलकत्त्यापर्यंत ते अगदी औरंगाबादचे एक पेपर उत्पादक मला इथे भेटले. त्यांनी मला जो काही कागद दाखवला आणि त्याच्यावरती लिखाण म्हणजे एखादं सुंदर फाउंटन पेन असावं आणि सुंदर कागदाचे ताव आपल्यासमोर असावेत आणि आपण आपले विचार लिहित जावं असं मला वाटलं. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांचं काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे मेट्रोचे मार्ग टप्प्याटप्प्यानं विस्तारित करण्यात येणार आहेत. वनाज ते चांदणी चौक, नळस्टॉप ते वारजे, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते हडपसर खराडी या मार्गांच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर हडपसर ते लोणी काळभोर हा मेट्रो मार्गाचा विस्तारीकरण प्रस्ताव असल्याचंही हर्डीकर यांनी सांगितलं. मेट्रो स्थानकाच्या बाहेर वाहन लावण्याची समस्या निर्माण होत असल्यानं मेट्रोतर्फे वाहन तळ निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी मेट्रोला 12 जागा मिळाल्या आहेत. मेट्रोची प्रवासी संख्या वाढावी यासाठी लास्ट माईल रायडरशिपला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी ई रिक्षा, सायकल असे प्रस्ताव असल्याचं हर्डीकर यांनी सांगितलं. वेगात कामं सुरू आहेत. रामवाडीची मेट्रोची ट्रायल देखील आपली सुरू झालेली आहे. त्याची कामं देखील अंतिम टप्प्यात आहेत आणि अंडरग्राऊंडची देखील कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत. जे नवीन प्रकल्प शहरासाठी प्रस्तावित आहेत ते पीएमसीनं नुकतेच डीपीआरनं मंजुरी दिलेली आहे की जे राज्य शासनाच्या विचारार्थ आपण आता फॉरवर्ड केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे वनाजपासून चांदणी चौकापर्यंतचं एक्सटेन्शन, दुसरा रामवाडीपासून वाघोलीपर्यंतचं एक्सटेन्शन, तिसरा नळ स्टॉप पासून वारजे मार्गे माणिकबागपर्यंत जाणारे एक स्पर लाईन, नंतर खडकवासल्यापासून स्वारगेट मार्गे हडपसरपर्यंत जाणारी एक लाईन आणि त्यातूनच निघालेली एक स्पर लाईन की जी हडपसरहून मगरपट्टा अमानोरा मार्गे खराडीपर्यंत जाईल. अशी ही नवीन डीपीआरची आपण मंजुरी पीएमसीनं दिलेली आहे. हे डीपीआर राज्य शासनाकडे आपण पाठवलेले आहे. विविध ठिकाणी शहरामध्ये जे डीपीआरच्या दरम्यान आपल्याला काही स्टेशनच्या ठिकाणी ओपन प्लॉट्स मिळालेत की ज्याच्यावर पार्किंगचं आरक्षण आहे. त्याचं आता आपण निविदा प्रक्रिया महामेट्रोच्या माध्यमातून पीएमसी आणि पीसीएमसीच्या मदतीनं करतो आहोत. लवकरच 12 पार्किंग लॉट्सचं आपण ईओआय काढलेले आहेत. तिथे पार्किंगची सुविधा सुरू करण्यात येईल. अक्षरधारातर्फे आयोजित 600व्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समीक्षक आणि वाचक या दोन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलेल्या
भूरा या आत्मचरित्राचे प्रसिद्ध लेखक आणि नवी दिल्ली इथल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शैक्षणिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांच्या हस्ते नुकतंच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात संपन्न झालं. ज्येष्ठ लेखिका आणि चरित्रकार वीणा गवाणकर यांनी यावेळी शरद बाविस्कर यांच्याशी संवाद साधला. यावेळी बहुचर्चित भूरा या पुस्तकाच्या 12व्या आवृत्तीचं शरद बाविस्कर यांच्या मातोश्री बेबीताई आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रकट मुलाखतीत मत व्यक्त करताना बाविस्कर म्हणाले, जे तपशील येतात माझ्या पुस्तकात, ज्या घटना आहेत त्या तर 5 पानांवरती पण लिहिता येतील आणि त्या काय तेवढ्या महत्वाच्या. त्याच्या अवतीभोवती जे गुंतलेलं आहे that cannot be measured or understood in terms of true or false. त्याच्या घटना ज्या आहेत, जे पात्र आहेत, जे 7 पानांमध्ये येऊ शकतात, ते व्हेरिफायबल आहेत आणि जे बाकी त्याच्या अवतीभोवती जे चिंतन येते किंवा जे रिफ्लेक्शन येतं, की सोशोलॉजिकल, पॉलिटिकल, फिलॉसॉफिकल कॉमेंट्स येतात, ते साहित्य आहे. तर माझी पीएचडी शैक्षणिक तत्वज्ञानात असल्यामुळे ही लिहित असताना मी जर असं म्हणेन की 353 किंवा 350 जे पानं आहेत ते मला आधी माहिती होती की फक्त मी लिहिलेलं आहे ते साहित्य नसेल. ऍज यू आर अ प्रॅक्टिशनर युअर सेल्फ, साहित्य कसं लिहिलं जातं की ते लिहित असताना जो लिहिणारा आहे तो घडत जातो. कुठलीही पुस्तक जो लिहिणारा आहे, जेव्हा तो ती लिहिण्याची प्रक्रिया सुरू करतो आणि जेव्हा तो त्या पुस्तकाचा जेव्हा शेवट होतो, ही डझंट रिमेन द सेम पर्सन. तो व्यक्ती, तो लिहिणारा, तो उडत नाही, तो पुस्तकाच्या बाहेर पडताना काहीतरी बदलत असतो. म्हणजे ते लिहित असतानाच तो पण घडत असतो, पुस्तक घडत असतं. भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं 66वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत फुलगाव इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत होणार आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत. एका कुस्ती संघात गादी आणि माती विभागातील प्रत्येकी 10 असे एकूण 20 कुस्तीगीर असतील. या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर, 84 कुस्ती मार्गदर्शक, 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असा एकूण 1100 जणांचा सहभाग असेल. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50,000 प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेबरोबरच होणाऱ्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीनं प्रथम क्रमांकास 60,000 रुपये, उपविजेत्याला 55,000 तर तृतीय क्रमांकास 50,000 रुपयांचं मानधन दरवर्षीप्रमाणे देण्यात येणार आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाचे संपादक मनोज क्षीरसागर, संकलन स्वाती महाळंक, नितीन जळूकर, श्रद्धा वार्डे आणि सीमा चोरडिया, तंत्रसहाय्य आणि निवेदन अमृता प्रकाश. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.